पण काय राजकारण काही नाही त्याच्यात. हे राजकारणाचा काय संबंध म्हणजे राजकारणामध्ये बाळासाहेब आजबे उभे राहिले वगैरे आणि तुम्हाला नाही, नाही, पाडण्याचा ते- प्रयत्न ते- झाला आणि उभे हा सगळा राहिले. प्रकार नाही ना त्याच्यात. अहो ते पडले, मी निवडून आलो, आमके झाले, 2 मंत्री झाले, याचा काय संबंध आहे राजकारणाचा? उठलं सुटलं की कोणत्याही गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, राजकारणाचा काय संबंध? ज्या पद्धतीने संतोषला मारलंय, जर आता त्याची बाजू नाही घेतली, या राज्यामध्ये 27-28 हजार ग्रामपंचायती आहेत, 27-27.5 हजार तर 100% असतील नवीन झालेल्या वाढ वगैरे. 27.5 हजार ग्रामपंचायतीमध्ये आज प्रत्येक सरपंच म्हणतोय, अरे संतोषवरती जी पाळी आली ती माझ्यावरती येईल का? कारण ग्रामपंचायतीचा सरपंच फार मताने निवडून नसतो येत, 5, 10, 15, 25, 50 एवढ्या मतांनी निवडून येतो. पडणारी पार्टी सुद्धा फार जवळ असते त्याच्या. आणि इतक्या बेकार पद्धतीने तुम्ही जर तुमच्या स्वार्थासाठी इतक्या भयान आणि इतक्या निष्ठुरपणे मारित असताल, त्याच्या शरीरावरती 1 इंच नाही 1 mm सुद्धा जागा तुम्ही मारायची शिल्लक ठेवत नसाल, तो टाहो फोडतोय मला पाणी पाजा पाणी पाजा. पाणी पाजायच्या ऐवजी यांनी नको ते पाजलं त्याला, त्याचे व्हिडिओ काढले आणि दुसऱ्याला दाखवले, बघा आम्ही याला कसं मारतोय ते. 4 तास मारित होते साहेब ते त्याला. 4 तासाच्या नंतर यांच्या लक्षात आलं हा पूर्ण खलास झालेला आहे. मग उचलून फेकून दिला. अरे उचलून फेकून द्यायला माणूस आहे ना तो, तुम्हाला मुंगी मारण्याची नाही काही सुद्धा. एखाद्या कुत्र्याला कोणी दगड मारला तरी आपल्याला वाईट वाटतं सर. अरे माणसं आहेत का काय आहेत हे, कशा पद्धतीने वागले ते? ह्या जी पद्धत आहे त्याची मारण्याची, ती पद्धत चुकली. म्हणून मी स्वतः याच्यामध्ये 100% त्यांच्या अगेन्स्टमध्ये उतरलो. व्यक्तिगत राजकारण म्हणून नाही, कुणी काही उठायचं कुणी काही बोलायचं, यांना मंत्रिपद नाही मिळालं म्हणून हे बोलतात, ह्यांना आमका. अरे मंत्रिपद देण्याचा अधिकार कोणाचा असतो? आमची पार्टी काय इथे पार्टी आहे, देवेंद्रजी प्रमुख आहेत, कोर कमिटी आहे, देशाची कोर कमिटी आहे, देशाचे पंतप्रधान ती यादी कशासाठी? पण कुठेतरी आतमध्ये लागतच ना. 99 पासून तुम्ही निवडून येताय. 99 म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या सगळ्यात जवळचे तुम्ही. मी 99. कालिदास कोळंबकर किती वारीला आलेत, त्यांचं दुःख कोणापाशी सांगावं? अहो तुम्ही आमचे काय 5 टर्मचे आहोत आम्ही. ठीक आहे, 5 टर्म मध्ये मला 18 महिने संधी मिळालेली ना. मी 8 खात्याचा राज्यमंत्री राहिलेलो आहे 18 महिने. ठीक आहे, मला संधी मिळाली. मी त्यावेळेस उत्तराखंडचं काम केलं, चांगलं काम केलं. 5,000 भाविक सोडून आणले तिथून. लोकशाही आघाडीचं सर्वात चांगलं काम म्हणून त्यावेळेस शाबासकी मला दिली. बाकीच्यांचा सोडाव, स्वतः उद्धव साहेब त्यावेळेस विरोधात होते. उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी सुद्धा माझी स्तुती केली आणि मला आणायला त्यावेळेस एअरपोर्टवरती शेवटचे जे मी भाविक आणले होते तर त्याला घ्यायला स्वतः पवार साहेब आलते. सुप्रिया कसं आहे ना की नॉर्मली असं असतं ना की आपण 99 पासून निवडून येतोय, तेव्हापासून कॅबिनेट मंत्री झाले. हा विषय साहेब तिकडे वेगळा विषय, पण तुम्हाला जनरली वाईट वाटतं? इतरांना कोणाला वाईट वाटला असेल, मला संधी नाही मिळाली. मी दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये संतोष देशमुख, आणि मी आता ठरवलंय मला 5 वर्ष संधी मिळणार नाही, परंतु मी संसदीय कामकाज मात्र प्रभावीपणे करेल. संतोष देशमुखच्या बाबतीतही करेल आणि उद्याच्याला त्याच्या जागेवर अशी घटना जर दुर्दैवाने, अशी घटना घडणारच नाही आता, परंतु जी हे आत्तामध्ये ते आपताप का काय ते प्रकरण झालं, त्या मुलीचे 18 तुकडे केले त्यांनी, ते दिल्लीमध्ये कुठं त्या तलावात नेऊन टाकले, इकडं टाकले, ती काहीतरी घटना झाली होती. त्याच्या अगोदर काँग्रेसच्या काळात एक तंदूर कांड झालं होतं. ही अतिशय भयानक अशा ज्या घटना आहेत क्रिमिनल, त्या घटनामध्ये ही घटना जाऊन बसते ना साहेब. ह्याच्यात कसलं राजकारण आणताय? कशाचं राजकारण आणताय? तुम्हाला मंत्रिमंडळ लाख लाभ तुमचे, तुम्ही मंत्री व्हा, अजून तुम्हाला कोण उपमुख्यमंत्री व्हायचे तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, कोणी मंत्री व्हा, पण इतक्या बेकार पद्धतीने तुमचे लोक, जवळचे लोक माणसं मारायला लागले तर कसं व्हायचं? म्हणून आमचा लढा आहे हा. संतोष एकटा नाही, या राज्यातल्या 27.5 हजार ग्रामपंचायतीचं एक प्रतीक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय की याला काय न्याय मिळतो, म्हणून सुद्धा संपूर्ण राज्य तिकडे बघणार आहे.